पाठ 17 आमची सहल. या ठिकाणी शाळेच्या एका सहलीचं वर्णन सांगितलंय. ऐकूया हं. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. आमराई म्हणजे ज्या ठिकाणी आंब्याची खूप झाडं आहेत त्याला म्हणायचं आमराई. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्य बरोबर घ्यायला सांगितले होते. आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. त्यामुळे चालताना ऊन लागत नव्हतं. बघा, झाडं लावल्याचा हा किती मोठा फायदा आहे की नाही. आम्ही रमत-गमत झाडांचं निरीक्षण करत चाललो होतो. रस्त्याने जाताना बाईंनी वेगवेगळ्या झाडांची माहिती सांगितली. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोचलो. तिथे आंब्याची खूप झाडं होती. ती छान ओळीनं लावली होती. मी बाईंना विचारलं, बाई, याला आमराई का म्हणायचं? बाई म्हणाल्या, राई म्हणजे दाट झाडी. जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती काळजीपूर्वक वाढवलेली असतात त्याला आमराई म्हणतात. पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते. त्यांचा किलबिलाट चालला होता. पक्षी आनंदाने उडत होते आणि आम्हीही आनंदाने बागडत होतो. आम्ही लपाछपी, शिवणा पाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. वाऱ्यानी पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या. पण आम्ही झाडावर चढून आंबे किंवा कैऱ्या काढल्या नाहीत हं. तसं करणं चुकीचं आहे. सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला. आम्ही सहभोजन केलं, म्हणजे सर्वांनी मिळून एकत्र जेवलो. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्र काढायला सांगितली. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो असं चित्र मी काढलं. कुणी कैऱ्यांनी लगडलेलं म्हणजे खूप खूप कैऱ्या आलेलं असं छानदार झाड काढलं. तर कोणी खूप पक्षी बसलेलं आंब्याचं झाड काढलं. कोणी आमराईचं चित्र काढलं तर कोणी कैऱ्या गोळा करणारी आणि खेळणारी मुलं काढली. बाईंनी सगळी चित्र बघितली. त्यांनी आम्हाला सांगितलं की कैरी आणि आंबा यात फरक असतो. मुलांनो, तुम्हाला माहितीये का फरक? कैरी म्हणजे ती कच्ची असते, हिरव्या रंगाची असते, आणि कैरी जेव्हा पिकते आणि पिवळ्या रंगाची होते तेव्हा त्याला म्हणायचं आंबा. कैरीपासून आणि आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कोणते कोणते पदार्थ? कैरीपासून आपण साखरंबा बनवतो. कैरीची चटणी बनवतात. कैरीपासून पन्ह तयार करतात. आंब्यापासून आमरस तयार करतात. आंब्याची बर्फी तयार करतात. आंब्याची पोळी तयार करतात. सायंकाळी आम्ही घरी परतलो. इतका वेळ खेळून इतकं लांब चालत जाऊन सुद्धा आम्ही मुळीच दमलो नव्हतो. आम्हाला खूप उत्साही, आनंदी आणि ताजतवानं वाटत होतं.